राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ठळक झटपट ताज्या बातम्या। राज्य सरकारचे 6 मोठे निर्णय। पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार। तारीख फिक्स करण्यात आली आहे। तारीख फिक्स। लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार। ज्यांना एकही हप्ता आला नाही त्यांना 4,500 रुपये मिळतील। ज्या महिलांना 3,000 रुपये मागील आले आहेत त्यांना 1,500 रुपये खात्यात थेट जमा होणार आहेत। 2,36,000 पीक विमाधारक शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा। पंचनामे सतगतीने। 36,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी फेटाळल्या। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी। विमा कंपनीने तालुका निहाय स्वीकारलेली तक्रारी या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। सोयाबीनची आवक आणि दर देखील वाढले तरी देखील MSP पेक्षाही कमी। साठवणुकीतील माल विक्रीला। नव्या सोयाबीनची देखील पडली भर। 90 दिवस शासन खरेदीची हमी। सोयाबीनला 4,550 तर 4,610 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आश्वासन, मोठी घोषणा। यापुढे ज्या महसूल मंडळात 163 मिमी पाऊस झाला आहे त्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मेहगाव येथील भगवान बाबा गडावर आयोजित कृषी मेळाव्यात घोषणा केली आहे। एसटी बस अस्वच्छ असेल तर आगार प्रमुखांना होणार दंड। बसेसच्या स्वच्छतेसाठी राज्य परिवहन मंडळाची विशेष मोहीम सुरू करण्यात आली। महिन्यातून 15 बसेसची होणार तपासणी। सौर कृषी पंप योजनेतून संपणार भारनियमाची समस्या। शेतकऱ्यांनो अर्ज केला आहे का? मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 5 वर्षांची दुरुस्ती हमी देखील। आपले सेवा केंद्रावर जाऊन आजच अर्ज करा। टोमॅटोचे दर तेजीत। रताळीची आवक सुरू। खाद्यतेलाचा चटका कायम। दसऱ्यांच्या पार्श्वभूमीवर बाजारात फळाची आवक वाढली आहे। एप्रिल ते जून महिन्यांचा कोटा। ऑक्टोबर महिन्यात एकाच वेळी वितरण। साखरेचा गोडवा वाढणार। राशनमध्ये 3 किलो साखर एकदाच मिळणार। आनंदाच्या शिधाताई 1 किलो साखर अधिक देण्यात येणार। अतिवृष्टीचा तडाखा। 3 लाख तक्रारी। पंचनामे 20,000 पंचनाम्यांच्या प्रक्रियेला गती कधी मिळणार? प्रशासनाची हाताची घडी तोंडावर बोट। धाराशिव जिल्ह्यातील अपडेट। तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा खाली आम्हाला नक्कीच कमेंट करा। डाक कार्यालयात खाते उघडण्यासाठी महिलांची दररोज गर्दी पाहायला मिळत आहे। बचत खात्यांसाठी बहिणींची डाक विभागाला जास्त पसंती। ग्रामीण भागातील महिलांची पसंती अधिक आहे। लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता 29 सप्टेंबरला येणार। अतिवृष्टी व पुरामुळे 57,806 शेतकरी बाधित। यामुळे नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष। अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान। भंडारा जिल्ह्यातील तालुका यादी तुम्ही या स्क्रीनवर बघू शकतात। ज्येष्ठांच्या तीर्थदर्शनासाठी समाज कल्याणची लगबग। 60 वर्षांवरील नागरिकांना मोफत सुविधा। 30,000 रुपयांपर्यंत अनुदान आणि खर्च करणार शासन। एकूण नुकसान तक्रारीच्या 25% होत आहे सर्वे। पीक विमा कंपनीकडून नुकसानींचे पंचनामे अंतिम टप्प्यात। पंचनामे पूर्ण होताच अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार। सोयाबीन काढताना अचानक आला पाऊस। शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकरी पाहत आहेत। गावोगावी साखळी उपोषण करण्याचा इशारा। समाज बांधवांचा सहभाग। आरक्षणासाठी मराठा बांधवांचे उपोषण। दुचाकी रॅलीद्वारे बांधव अंतरवाली सराटीकडे रवाना। सततच्या पावसांची डोकेदुखी। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी अर्थसहाय्याच्या प्रतीक्षेत। रोटावेटर फिरवण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ। शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपयांची मदत जाहीर केली, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही। त्यामुळे तात्काळ खात्यावर रक्कम जमा करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। 15 दिवसानंतर जालना जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज।
महापालिकेत नागरिकांचे खेटे 5,500 घरांना मंजुरी 6 महिन्यांपासून प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज घेणे बंद। प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी शहरी भागात 2.5 लाख रुपये अनुदान तर ग्रामीण भागात 1,20,000 रुपये अनुदान मिळत आहे। ऊसतोड कामगारांच्या मुलांचे बालगृह सुरू करा, बैठकीत सूचना। शाळेत प्रवेश, आरोग्य सुविधा, राशन पुरवठा त्यासोबतच कामगारांनी विद्यार्थ्यांची शिक्षण हमी कार्ड आणावेत। सर्व कामगार कुटुंबांना उपलब्ध सर्व आरोग्य सेवा देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले। कांद्याने आणले डोळ्यात पाणी, दर प्रति किलो पोहोचले 70 ते 80 रुपयांवर। मार्केट यार्डात घाऊक बाजार किलो मागे 10 रुपयांची वाढ। आर्द्रतेमुळे मक्यांचा भाव घसरला, शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला। अळमनेर बाजार समिती 1,500 ते 1,700 रुपयांपर्यंत दर घसरल्याने संताप। पावसाच्या शक्यतेने मका आणला होता शेतकऱ्यांनी विक्रीला। जागा कोणाला सुटणार? काही जागांवर महाविकास आघाडी तर महायुतीचे पेच कायमच। विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष मिशन मोडमध्ये आले आहेत। दमट वातावरणामुळे तुडतुडे, करपा रोगांचा वाढला धोका। शेतकऱ्यांना वेळीच उपाययोजना करा, कृषी मंत्र्यांचा सल्ला घ्यावा। करपा रोगामुळे 25 ते 75% शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन। अपडेट आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील। वस्तू उशिराने पोहोचल्याचा परिणाम 56% कुटुंब अद्यापही प्रतीक्षेत। गणेश उत्सव संपून देखील निम्मे कुटुंबांपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही। दरामध्ये 10 ते 20% वाढ, फळांना देखील मागणी। पित्र पंधरवाड्यात भाजीपाल्यांना मागणी वाढली आहे। किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। पालकमंत्री शेतकऱ्यांच्या शिवारांच्या बांधावर, शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा। सोयाबीनला शेंगा लागलेच नाहीत। शिवापूर येथे शिवारातील वास्तव्य, एकरी 8 ते 9 क्विंटल होते उत्पन्न, आता शून्यच। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। वाशिम जिल्ह्यात पुढील 4 दिवस पाऊस, हवामान विभागाचा अंदाज। शेतकऱ्यांमध्ये धास्ती, 15 दिवसांनंतर पावसाचे पुन्हा आगमन झाले। शेतकऱ्यांची पूर्वीची मदत मिळाली नाही, नवे संकट समोर आले। सोयाबीन कपाशीला मोठा धोका। नवीन ऊस लागवड 51%, जोरदार पावसाने ऊसाचे पीक जोमात। सरासरीच्या 192% गाळप, खर्च 35 ते 40 हजार रुपये, उत्पादन मात्र 2.5 लाख। अनुदान घेऊन शौचालय बांधले तरी देखील उघड्यावर, स्वच्छवारी सुरूच, कारवाई करण्याची मागणी। सोयाबीन उत्पादकांना अर्थसहाय्याची प्रतीक्षा, शेतकऱ्यांमध्ये नाराजींचा सूर। सामायिक खातेदारांची होते धावपळ। लोकप्रतिनिधींची विचारणा, बैठक घेऊन कारवाई करणार। पालकमंत्र्यांची ग्वाही, पंचनामे केले नाही। विम्यांची शेतकऱ्यांना अपात्र कसे ठरवले? अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। कापूस पिकावर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव। सततच्या पावसामुळे रोगराईमध्ये वाढ, उत्पादनात घट होण्याची शक्यता। पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे अतोनात मोठे नुकसान। फलटण बाजारात तरकारी रोपांच्या खरेदीसाठी लगबग, लागणीसाठी चांगले वातावरण। कांदा मिरची रोपांची आवक सर्वाधिक। कृषी उपयुक्त जनावरांची माहिती एका क्लिकवर। पशुसंवर्धन विभाग ई गोपाळ ॲपमध्ये पशुधनाच्या खरेदी विक्रीसह अन्य माहिती उपलब्ध। कर्मचारी संघटना जुन्या पेन्शनच्या मागणीवर ठाम। कर्मचाऱ्यांना एकच सवाल, पेन्शन तेरे कितने नाम? बदलली पेन्शनची वेगवेगळी नावे। 20 दिवस लोटले तरी देखील अतिवृष्टीच्या नुकसानींचे पंचनामे होईनात। 72 तासांच्या आत 2208 शेतकऱ्यांनी केल्या होत्या तक्रारी। मागील 2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन झडले, पिकांचे नुकसान, शेतकरी चिंताग्रस्त। राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा नवीन जी आर, शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर।
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीच्या मदतीसाठी 237 कोटी रुपयांचा निधी वितरणास अखेर मान्यता देण्यात आली। शेतकरी मित्रांनो, राज्यात जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता 237 कोटी 7,13,000 रुपयांचा इतका निधी वितरण करण्यास अखेर मंजुरी देण्यात आली। शेतकरी मित्रांनो, खूपच महत्त्वाची अपडेट आहे। यामध्ये काही जिल्हे आहेत, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्कीच बघा। यामध्ये गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, पुणे, सातारा, सांगली, त्यानंतर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे।